मित्रांनो, आज आम्ही जी सत्यकथा तुमच्या समोर घेऊन आलो आहोत ती ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. पुणे तिथे काय उणे असं म्हणतात, पण आता म्हणायची वेळ आलीये, पुणे तिथे सर्वच होणे. एका उच्चभ्रू वस्तीत एका श्रीमंत विधवेच्या आयुष्यात एका भाड्याने आलेल्या तरुणाने जो भूकंप आणला त्याची ही थरारक गोष्ट आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही घटना सिनेमापेक्षा कमी मुळीच नाही. पुण्याच्या चकाचक अशा उच्चभ्रू सोसायटीमध्ये सुजाता नावाच्या एका ऐश्वर्यसंपन्न महिलेचा अलिशान बंगला होता. सुजाता दिसायला रूपवान, वयाने 40 पार केलेली, पण तारुण्याचा बांध अजूनही घट्ट असलेली. पती एक नामांकित इंजिनियर काही वर्षांपूर्वी अकाली देवाघरी गेला होता, पण जाताना त्याने सुजातासाठी सोने, नाणी आणि अमाप पैसा मागे ठेवला होता. संपत्तीची कमी नव्हती, पण आयुष्यात आधाराची पोकळी होती. सुजाताला एक सुंदर सुशिक्षित मुलगी होती, जिचं नाव प्रणाली. आईच्या डोळ्यात देखत प्रणाली वयात आली आणि तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर सुजाताने धूमधडाक्यात तिचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर काही महिने प्रणाली सासरी संसार थाटायला गेली आणि सुजाता पुन्हा एकाकी झाली. हा 4 खोल्यांचा भला मोठा ब्लॉक आता तिला खायला उठला होता. रात्री अपरात्री शांत घरात बसल्यावर सुजाताच्या मनात विचारांचं काहूर उठायचं. एवढ्या मोठ्या घरात एकटी राहण्यापेक्षा एखाद्या खोलीला भाड्याने देऊन टाकावं, निदान घरात एक माणुसकीचा आधार राहील, असा विचार तिच्या मनात रुजला. नियतीचा खेळ बघा. प्रणाली सासरी काही महिने राहिल्यानंतर रुसून फुगून माहेरी परत आली होती. सुजाताने तिला समजावून, गोड बोलून आणि कठोर शब्दात वास्तवाची जाणीव करून दिली. तू असं सतत माहेरी आलीस तर लोक बोटं मोडतील आणि आपल्या घराण्याची इज्जत जाईल. हे ऐकून कशीबशी प्रणाली सासरी परत गेली. प्रणालीच्या संसाराचं गाडं मार्गी लागलं याचा सुजाताला दिलासा मिळाला, पण घरातला भयान शांतपणा तिला स्वस्थ बसू देत नव्हता. सुजाताने मैत्रिणींच्या मदतीने रूम भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. 2च दिवसात तिच्या दारावर अपेक्षित पाऊल पडलं. कॉलेजचा एक उंच धडधाकट तरुण तिच्या दारात उभा होता. नाव रोहन. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी आलेला गरीब पण अभ्यासू विद्यार्थी. जसा सुजाताने दरवाजा उघडला तशी रोहनच्या तेजस्वी रूपाने सुजाताच्या डोळ्यांवर मोहिनी घातली. तिच्या विधवा आयुष्यातल्या आसक्तीच्या ठिणग्या पुन्हा एकदा फुलल्या. तिच्या मनात नको नको ते विचार घुमू लागले. देहभान हरपून ती नुसती त्याला न्याहाळतच राहिली. कोण आहेस तू आणि काय हवंय? थोड्या वेळाने भानावर येत सुजाताने विचारलं. रोहनने नम्रपणे आपलं नाव आणि कॉलेजमधील प्रवेशाची माहिती दिली. त्याचा निरागसपणा सुजाताला अधिकच आकर्षित करत होता. तिला भाड्याने रूम द्यायची होती, पण आता तिची मनीषा काहीतरी वेगळीच होती. तिने त्याला रूम दाखवली, पाणी दिलं, चहा दिला आणि गोड आवाजात नियम समजावून सांगितले. मी इथे एकटीच राहते, इथे कोणालाही आणायचं नाही आणि बाहेर जाताना सांगून जायचं. रोहनला सुजाताच्या बोलण्यातला गोडवा आणि डोळ्यांतील गूढ आकर्षण जाणवलं. त्याला रूम मिळाली होती, पण पुढच्या वादळाची त्याला जराही कल्पना नव्हती. सुजाताने रोहनला भाड्याने खोली तर दिली, पण तिच्या मनात सुरू असलेल्या पापलीलेची कोणालाही कल्पना नव्हती. तिची मनस्थिती पूर्णपणे बदलली होती. ती एकाकीपणातून बाहेर पडण्यासाठी अनैतिकतेच्या मार्गावर कधी चालून गेली हे तिलाही समजलं नाही. आता तिने टाकलेला डाव रोहनला कोणत्या खाईत ढकलणार होता हे पाहणं महत्वाचं आहे. रोहन रूममध्ये राहू लागला. सुरुवातीला सर्व काही शिस्तबद्ध सुरू होतं. सुजाता त्याच्याशी पैमाने पण जपून वागत होती, पण तिच्या मनातले विकार तिला स्वस्थ बसू देत नव्हते. तिच्या आसक्तीची भूक तिला चैन पडू देत नव्हती. 3-4 दिवस झाले. एक संध्याकाळ होती. रोहन आपल्या रूममध्ये एकटाच होता. दिवसभराच्या धावपळीनंतर आणि अभ्यासाच्या तणावाने तो अर्धनग्न अवस्थेत पलंगावर बसला होता. मोबाईलमध्ये काहीतरी अश्लील दृश्य बघून तो स्वहस्त मैथून करत होता. तारुण्याचा जोश आणि नैसर्गिक ऊर्जेचा निचरा तो करत होता. तो पूर्णपणे स्वतःत गुंतलेला होता. दैवयोगाने त्याच वेळी सुजाता काही कामानिमित्त रोहनच्या रूमजवळ आली. चोर पावलांनी ती रोहनच्या रूमच्या 0 साईज खिडकीतून डोकावली. जे दृश्य सुजाताने बघितलं ते पाहून तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. रोहनची अश्लील कृती बघून तिची विवेकबुद्धी पूर्णपणे गहाण पडली. ती सर्वत्र विसरून गेली की ती एका लग्न झालेल्या मुलीची आई आहे. तिच्या विधवा आयुष्यातला दाबलेला काम आता ज्वलनशील झाला होता. वासनेच्या आहारी गेलेल्या सुजाताने थोडा वेळ ते दृश्य टक लावून पाहिलं. तिच्या मनात विचित्र आणि पापमय विचार पीळ घालू लागले. हा तरुण असं का करत असेल? मलाही तसं करून बघावंसं वाटतंय. अशा विचारांच्या अंधारात ती हरवली गेली. ती रात्र सुजातासाठी काळ्या कुट्ट विचारांची रात्र ठरली. तिच्या डोळ्यासमोर फक्त तो तरुण आणि त्याची ती कृती दिसत होती. नीती अनितीचे सारे बंधनं तुटून पडली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिने रोहनच्या रूममध्ये जायचं ठरवलं, पण तो बाहेर गेला होता. सायंकाळी तो परतला तसा सुजाता त्याच्यासाठी खास चहा घेऊन गेली. प्रेमळ शब्दात म्हणाली, मला न सांगता जायचं नाही. पण त्या बोलण्यामागे तिचा लबाडीचा डाव दडलेला होता. मधुर आवाजात तिने विष ओकलं, रोहन, मला 2 महिन्याचं भाडं आत्ताच हवंय. एका गरीब ग्रामीण तरुणासाठी 2 महिन्याचं भाडं एकदम भरणं म्हणजे आभाळ कोसळण्यासारखं होतं. आई वडील शेतीत कष्ट करणारे. रोहनच्या चेहऱ्यावरची हवा गेली. तो घाबरला, बेचैन झाला. त्याने हात जोडून आपली हालाखीची परिस्थिती सुजाताला सांगितली. पण सुजाता ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. तिला रोहनला अडकवायचं होतं. ती अडून बसली. जर तू भाडं देऊ शकत नसलास तर रूम खाली कर. रोहनला दुसरा पर्याय नव्हता. त्याने 2 दिवसांची मुदत मागितली. सुजाताच्या इच्छेचा पाश आता रोहनच्या गळ्याभोवती आवळला गेला होता. तिने त्याला, आता मी जसं सांगेन तसं करावं लागेल तरच तुला या ठिकाणी राहता येईल, असं बजावलं. सुजाताने रोहनला जे अनैतिक आव्हान दिलं होतं त्यामुळे तो तरुण पूर्णपणे हताश झाला होता. शिक्षण की स्वाभिमान या द्वंद्वात तो अडकला होता. पण गरज ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. सुजाताने घरमालकिणी म्हणून नाही तर वासनेची पुजारीण म्हणून जो सौदा मांडला त्याने एक निष्पाप तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायची तयारी केली होती. रोहनच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. रूम सोडायची तर पुण्यात दुसरी रूम कुठे मिळणार? घरची परिस्थिती बेताची. आता काय करायचं? तो टेन्शन मध्ये असताना सुजाता पुन्हा त्याच्या रूमवर चालून आली. तो रूम मध्ये कपडे बदलत होता. सुजाताला बघून तो गडबडला. सुजाताच्या डोळ्यात आता स्पष्टपणे वासनेची आग दिसत होती. तिच्या आवाजात एक वेगळीच धार होती. एक रोहन, मी सांगेन ते काम तू निर्विकारपणे करशील तर तुला 1 रुपयाही भाडं देण्याची गरज नाही. तुझी रूम तुझ्यासाठी कायमची मोफत होईल. तिने जणू देवदूत बनून त्याला आशेचा किरण दाखवला. रोहनच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने विनम्रपणे विचारलं, काय काम आहे मावशी? मी नक्की करेन. त्याला वाटलं काही घरकाम किंवा बाजारातून सामान आणायचं असेल. तेव्हा सुजाताने कसलाही आडपडदा न ठेवता धडाधड बोलून टाकलं, काल रात्री तू मोबाईलमध्ये बघून जे अश्लील कृत्य करत होतास तीच गोष्ट तुला माझ्यासोबत करावी लागेल. तुझी भूक आणि माझी गरज आपण दोघे मिळून पूर्ण करू आणि भाड्याचं नावही काढणार नाही. रोहनला प्रचंड धक्का बसला. शरीरावर काटा उभा राहिला. घरमालकीण आणि तीही आपल्या आईच्या दुप्पट वयाचीच तरी असं उघडपणे बोलेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. लज्जेने त्याचे डोळे झाकले गेले. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात स्वार्थी विचार उदयास आला. रोहन तरुण होता. नैसर्गिक आकर्षण त्यालाही होतं. ही सुजाता पैसा आणि रूप दोन्ही असलेली, त्यात वर भाड्याची चिंता मिटणार होती. शिक्षणासाठी रूम सोडणं त्याला परवडणारं नव्हतं. त्याने क्षणाचाही विचार न करता होकार दिला. ठीक आहे मावशी, मला मान्य आहे. आणि त्यानंतर त्यांच्यात शरीर संबंध प्रस्थापित झाले आणि इथून सुजाता आणि रोहनचे अनैतिक संबंधांचे काळे पर्व सुरू झाले. सुजाता दुप्पट वयाची असूनही रोहनला हवी हवीशी वाटू लागली. तिला वाटेल तेव्हा ती त्याला बोलावून घ्यायची किंवा ती स्वतः त्याच्या रूम मध्ये जायची. रोहनलाही एका स्त्रीचा आधार आणि विनामूल्य निवास मिळाल्याने आनंद झाला होता. 3-4 महिने हे गुप्त पाप त्यांच्यात सुरू होतं. सुजाता आणि रोहन एकमेकांकडून चूक करून घेत होते, पण या चुकीची किंमत फक्त एका विद्यार्थ्याला मोजावी लागणार होती याची दोघांनाही कल्पना नव्हती. 4 महिने सुजाता आणि रोहनचे गुप्त प्रेम जोरात सुरू होतं. भाड्याचं घर आता प्रेमाचं आधार बनलं होतं. पण पाप कधीही लपत नाही, ते बाहेर येतच. सुजाताची मुलगी प्रणाली अचानक घरी परतली आणि सत्य उघडकीस आलं. एका मातेचं अनैतिक कृत्य उघडं पडलं आणि एका तरुणाचं भविष्य उद्ध्वस्त झालं. सुजाता आणि रोहनचे अनैतिक संबंधांना 4 महिने पूर्ण झाले होते. दोघेही सुखात होते. रोहनला भाड्याची चिंता नव्हती आणि सुजाताचा एकाकीपणा सुखाच्या सोबतीत बदलला होता. पण नियतीला हे मान्य नव्हतं. एके दिवशी सुजाताची मुलगी प्रणाली अचानक माहेरी परतली. सासरी काही वाद झाल्यामुळे ती रागारागत माहेरी आली आणि काही दिवस इथेच राहणार होती. प्रणालीला घरी भाड्याने आलेला तरुण बघून आश्चर्य वाटलं, पण आईने तिला सांगितलं की तो अभ्यासू विद्यार्थी आहे. प्रणालीच्या येण्यामुळे सुजाताच्या चाळ्यांवर बंधन आलं होतं. तिला रोजच्या सवयीने रोहनची ओढ वाटत होती, पण मुलीमुळे तिला काही करता येत नव्हतं. एका रात्री प्रणाली आणि सुजाता एकाच बेडवर झोपलेल्या होत्या. मध्यरात्री जेव्हा प्रणालीला जाग आली तेव्हा तिच्या शेजारी आई नव्हती. प्रणालीने इकडे तिकडे शोध घेतला, पण सुजाता कुठेच सापडली नाही. ती बाहेरच्या खोलीत आली आणि तिला रोहनच्या रूम मधून विचित्र आणि संशयास्पद आवाज ऐकू आले. कानोसा घेतल्यावर प्रणालीला स्पष्ट जाणवलं तिची आई आतमध्ये आहे. प्रणालीला प्रचंड राग आला, घृणा वाटली. तिच्या डोळ्यासमोर वडिलांचा प्रामाणिक चेहरा आला. आईने त्यांच्या विश्वासाचा खून केला होता.
कशीबशी प्रणालीने ती रात्र काढली. सकाळ होताच प्रणालीने आईला जाब विचारला, आई, रात्री तू कुठे गेली होतीस? काय करत होतीस? सुजाता त्याने थातुरमातुर खोटं सांगण्याचा प्रयत्न केला, पण प्रणाली खंबीर होती. आई, मला सगळं कळालं आहे. तू चुकीचं करत आहेस. या गोष्टी उघड झाल्या तर माझं लग्न मोडेल आणि वडीलही वरून आपल्याला माफ करणार नाहीत. आईचं हे निर्लज्ज बोलणं ऐकून प्रणालीला हृदयविकार झाल्यासारखं वाटलं. तिने टोकाचा निर्णय घेतला. प्रणाली रागारागात थेट पोलीस स्टेशनला गेली आणि आई सुजाता व भाडेकरू रोहन या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार नोंदवताच पोलिसांनी दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं. रोहन भयभीत झाला. त्यानं सगळं सत्य पोलिसांना सांगितलं. माझी चूक नाही, शिक्षणासाठी आलो होतो. घरमालकिणीनेच मला भाग पाडलं आणि सवलत दिली. सुजाताला वाटलं की आपल्यामुळे रोहनचं भविष्य आणि शिक्षण खराब होईल, म्हणून तिनं पुढाकार घेतला आणि पोलिसांना सांगितलं, हो, यात माझी चूक आहे. पण पोलिसांनी दोघांचेही जबाब नोंदवून घेतले. दोघांमध्ये सहज सुलभ संमती होती. कोणाकडूनही जबरदस्ती नव्हती. त्यामुळे कायद्यानुसार या ठिकाणी कुणीही गुन्हेगार ठरला नाही. पोलिसांनी दोघांनाही निर्दोष सोडून दिलं. पण जेव्हा सुजाता आणि रोहन घरी परतले तेव्हा प्रणालीने रोहनचं सर्व सामान रूममधून काढून दाराबाहेर फेकून दिलं होतं. या एका घटनेनं रोहनचं शिक्षण, अभ्यास आणि आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. सुजातानं आपल्या स्वार्थासाठी एका तरुणाचं भविष्य खाक केलं होतं. तिची भूक मिटली, पण रोहनची पुढील वाटचाल किती खडतर असेल हे त्यालाच माहीत होतं. ही सत्य घटना आपल्याला समाजातील विकृत मानसिकतेची आणि गरिबीचा गैरफायदा घेण्याची भयंकर बाजू दाखवते. हा व्हिडिओ फक्त जनजागृतीसाठी बनवण्यात आला आहे. यातील पात्रांची नावे बदलली आहेत. आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवण्याचा नाही किंवा अश्लीलतेचा प्रसार करण्याचा नाही, तर तुम्हाला जागरूक करण्याचा आहे. सजग रहा, सावध रहा, कारण कितीही पाप केलं तरी ते शेवटी जगासमोर येतच.